हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? मला आशा आहे तुम्ही सगळेजण मजेत असणार. आज आपण इथे क्लास 5th सब्जेक्ट इंग्लिश याचं युनिट 1 जे रिव्हिजनसाठी दिलेलं आहे ते पाहणार आहोत. तर रिव्हिजन कशाची करायची आहे आपल्याला? जे आपण 4th स्टँडर्डमध्ये शिकलो त्याची रिव्हिजन आपण या युनिट 1 मध्ये करणार आहोत. इथे सॉंग्स अँड ग्रीटिंग्स हे दिलेलं आहे. तर ग्रीटिंग्स म्हणजेच काय? तर आपण एकमेकांना विश करणं, अभिवादन करणं, एकमेकांबद्दल आदरयुक्त विचारपूस करणं. पहिल्यांदा आपण पोएम रीड करून घेऊया, नंतर त्याचं एक्सप्लेनेशन पाहू. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, द बेस्ट टू यू दिस मॉर्निंग. हाऊ आर यू, हाऊ आर यू, आय होप यू आर फीलिंग फाईन अँड हॅपी ऑल द टाईम. आता इथे खाली काही मुलांची पिक्चर्स दिसत आहेत तुम्हाला. ते पाहिल्यानंतर काय लक्षात येतं की सगळ्यांनी स्कूलचा युनिफॉर्म घातलेला आहे. आता मुलांच्या सुट्ट्या संपलेल्या आहेत आणि सुट्ट्या संपल्यानंतर शाळेच्या पहिल्या दिवशी ते क्लासमध्ये आले आहेत. तेव्हा पोएट त्यांना गुड मॉर्निंग म्हणून विश करत आहेत, ग्रीट करत आहेत. इंग्रजी भाषेमध्ये जेव्हा सकाळ असते तेव्हा गुड मॉर्निंग म्हणून ग्रीट करतात. दुपारला गुड आफ्टरनून, संध्याकाळ असेल तर गुड इव्हिनिंग आणि रात्र असेल तर गुड नाईट म्हणून ग्रीट करतात. आता ही सकाळची वेळ आहे म्हणून गुड मॉर्निंग म्हणतात. द बेस्ट टू यू दिस मॉर्निंग आणि नंतर पोएट म्हणतायत की ही मॉर्निंग तुमच्यासाठी बेस्ट झाली पाहिजे, सगळ्यात चांगलीच हो अशी मी आशा करतो. हाऊ आर यू, हाऊ आर यू. आता हाऊ आर यू ही लाईन इथे रिपीट झालेली आहे. पोएमला एक रिदम देण्यासाठी रिपिटेशन झालेलं आहे. पोएट विचारत आहे हाऊ आर यू, तुम्ही कसे आहात? आणि नंतर स्वतःच त्याचं उत्तर देतात. आय होप यू आर फीलिंग फाईन अँड हॅपी ऑल द टाईम. मला आशा आहे की तुम्हाला छान वाटत असेल आणि तुम्ही सर्व सदाकाळ म्हणजे नेहमी हॅपी असणार असं मला वाटतं. आता वरती 2 मुलं दिसत आहेत. ते एकमेकांना काय म्हणतायत बघा बरं. ते एकमेकांना हाय म्हणतायत. जेव्हा आपण इंग्रजी भाषेमध्ये एकमेकांना ग्रीट करतो तर हाय, हॅलो म्हणून ग्रीट केल्या जाते. खाली 3 मुली दिसत आहेत. आता त्याच्यातली पहिली काय म्हणते आहे, हॅलो मीनू. आता मीनू पण तिला हॅलो म्हणून रिप्लाय देते आहे. आय एम रिया, ती काय म्हणते मी रिया आहे अँड धिस इज माय फ्रेंड सोनाली. आणि ती तिच्या नवीन मैत्रिणीचं इंट्रोडक्शन करून देत आहे आणि तिचं नाव आहे सोनाली. जेव्हा आपण भेटतो तेव्हा हाय हॅलो म्हणून ग्रीट केल्या जाते. आता इथे खाली सेकंड सॉन्ग आहे, ते आपण पाहूया. द मोर वी गेट टुगेदर, द मोर वी गेट टुगेदर, the happier we will be. For your friends are my friends and my friends are your friends. The more we get together, the happier we will be. आता इथे पहिल्या स्टॅन्झामध्ये गेट टुगेदर हे वर्ड्स पुन्हा रिपीट झालेले आहेत. आता पोएट काय म्हणतायत, द मोर वी गेट टुगेदर, जेवढे आपण सगळेजण एकत्र येऊ, खूप सारे जण जमा होऊ, सगळेजण मिळून खेळू, तेव्हा द हॅपियर वी विल बी, तेव्हा खूप मज्जा येणार आहे, तेव्हा आपल्याला खूप चांगलं वाटणार आहे, आपण खूप हॅपी होणार आहोत. फॉर युअर फ्रेंड्स आर माय फ्रेंड्स. सेकंड स्टांजामध्ये पोएट म्हणतायत की तुझे जे फ्रेंड्स आहेत ते माझे फ्रेंड्स अँड माय फ्रेंड्स आर युअर फ्रेंड्स, आणि माझे जे फ्रेंड्स आहेत ते तुझे फ्रेंड्स राहणार आहेत. द मोर वी गेट टुगेदर असे तुझे आणि माझे मिळून जेवढे एकत्र फ्रेंड्स होतील, द हॅपियर वी विल बी, तेवढे आपण हॅपी होणार आहोत. आता इथे बाजूला एका मुलामध्ये आणि एका मुलीमध्ये ग्रीटिंग्स दाखवलं आहे, कन्व्हर्सेशन दाखवलं आहे. ते एकमेकांना ग्रीट करतायत. काय म्हणतायत ते, हॅलो, आणि दुसरा त्याला पण हॅलो म्हणून रिप्लाय करतो आहे. खाली 2 मुलं दिसत आहेत. पहिला विचारतो आहे हाऊ आर यू, तू कसा आहेस? दुसरा म्हणतो आहे आय एम फाईन थँक्यू, मी छान मजेत आहे. असं इथे आपण या पोएममध्ये ग्रीट करणं, एकमेकांना विचारपूस करणं ते शिकलेलो आहोत. यालाच मॅनर्स असं म्हटलं जातं. मला आशा आहे की तुम्हाला हे समजलं असेल. थँक्यू.